ओम श्री स्वामी समर्थ. रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात. देव म्हणतो तुमची गुपितं प्रत्येकाला सांगू नका, कारण आज जो तुमच्या सोबत आहे तो उद्या तुमच्या विरोधात देखील असू शकतो. ज्याने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे देव त्याचे यश कधीच रोखू शकत नाही. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. पाहूयात आजचा स्वामी संदेश. अरे तू मला तुझ्या देव्हाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहेस. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे, म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो. एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्यासोबत असतो. स्वामी आपल्या भक्तांच्या सदैव पाठीशी असतात आणि स्वामी सदैव उज्ज्वल भविष्याचं नियोजन स्वामींनी अगोदरच करून ठेवलेलं असतं. स्वामींच्या लीला आपल्या बुद्धीपलीकडच्या असतात. त्या अशा सहजासहजी नाहीच समजणार. खचू नकोस. अशक्य ही शक्य करणारी शक्ती तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. कधीही तुम्हाला हरू देणार नाही. प्रत्येक वळणावर योग्य रीतीने मार्ग दाखवत आहे. काळजी करणे थांबवा. आयुष्यात तुम्हाला हरू देणार नाही. तुम्हाला योग्य मार्ग मी स्वतः लवकर दाखवणार आहे, असे स्वामी तुम्हाला सांगत आहेत. आपलं दुःख मोजक्याच लोकांकडे व्यक्त करा, कारण काही लोकांना तुमची पर्वा नसते. काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात त्याचा जास्त आनंद होतो. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. दुसऱ्याला जाणून बुजून आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास देणारी व्यक्ती आयुष्यात सुखी कधीही राहू शकत नाही. स्वामी सांगतात, पुढे काय चाललंय हे बघण्याआधी स्वतः काय करता याकडे लक्ष देवा. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. स्वामी सांगतात, एखाद्याला जो तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल. स्वामी महाराज सांगतात, एखाद्याला तुम्ही काही दिलं तर ते नक्की तुम्ही परत मिळवू शकता. आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देईल तर माणूस आंधळा होईल हे सूर्याला माहीत असतं. एक गोष्ट इथेच लक्षात ठेवा, कर्माने भाग्य दोन्ही बदलता येतात. कर्म जर चांगले असेल तर सर्व काही मनाप्रमाणे नक्की होतं. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देव नक्की दिसतो. आजचा स्वामी संदेश फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा. उपवास हा नेहमी अन्नाचा करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास हा अहंकाराचाही करावा. उपवास मीपणाचाही करावा. स्वामी सांगतात, छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन ते लोक घेत असतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काही फरक पडत नाही, कारण ते बिनधास्त आणि निर्लज्ज असतात. माणूस दुसऱ्याच्या कणभर चुकावर जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीखाली झाकवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत असतो. स्वामी म्हणतात, भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसे आपली कधी नसतात, कारण नात्याची पाठवळे त्यांची फक्त तहान लागल्यावर दिसतात. अनुभवायला गोष्टी 2च सांगतात, ते म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली पाहिजे. स्वामी सांगतात, कधी बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले. कारण वाईट लोक खोटे बोलून मने जिंकतात, माणसे जिंकतात, आणि आपले लोक खरे बोलतो आणि सर्वांपासून दुरावा निर्माण करून घेतो. स्वतःचा जीव स्वतःच रमवायचा असतो हे परिस्थिती बेतासपणे सांगत असते. अत्यंत महागडी न आवडणाऱ्या खऱ्या अर्थाने ज्याची हानी आपल्याला भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी बेमाप उजळत जातो ती म्हणजे आयुष्य असते. तुमचा स्वामींवर विश्वास असेल आणि स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर
या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. खूप कमी लोक आपल्या सुखात आणि आशीर्वाद घेऊन येतात आणि खूप जास्त लोक आपल्याला अनुभव आणि शिकवण देण्यास येतात. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिल्यास सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत. विश्वास ठेवा स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर, कारण आपल्या प्रत्येक संकटात स्वतः स्वामी आपली मदत करत आहेत. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत मी स्वतः उभा आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करत आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वतः स्वामी समर्थ महाराज आपली साथ देत आहेत. त्यांच्यावर आपला विश्वास असायला हवा, मग सर्व काही आपल्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतात. स्वामींवर विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वतः स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामींना कधीही दुर्लक्षित करू नका. स्वामींवर आणि त्यांच्या स्वामी समर्थांच्या अशक्य ही शक्य करतील स्वामी या अभय वचनावर विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ सदैव देत असतात. माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्की बदलू शकतो. जळणाऱ्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यामध्ये खरेपणा शोधू लागतो. लक्षात घ्या, आपल्या जवळचे जेव्हा आपल्याला धोका देतात तेव्हा व्यक्ती पूर्णपणे तुटून जातो. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात ठेवून आयुष्यात पुढे जाणे श्रेष्ठ असते. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, पण स्वतःला नेहमी आनंदी ठेवा. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनातील कोणतीही अडचण ही कठीण येणार नाही. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्य कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो. आरशाची किंमत भलेही हिरव्यापेक्षा कमी असेल, पण लाखो रुपयांचे हिरे घातलेल्या दागिने पाहायचे जर असेल तर 100 रुपयांचा आरसा लागतो. म्हणून कधीही कोणाला कमी लेखू नका. जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नयेत. जर एखाद्या गोष्टीचा घमंड झाला तर म्हणतात ना, एक चक्कर मारून या. तुमच्यापेक्षा भारी लोक तिथे राख झालेले असतात. लक्षात घ्या, स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये कितीही तुम्हाला घमेंड येईल, स्वतःवर विश्वास ठेवा, पण कधीही घमेंड करू नका. का कधी स्मशानभूमीत जायचा वेळ मिळाला तर एक चक्कर मारून या. बघा, तिथे तुमच्यापेक्षाही रगड आणि तुमच्यापेक्षाही जबरदस्त व्यक्ती त्यांची राख झालेली तुम्हाला दिसेल. त्यांच्यापुढे तर तुमची लायकी काहीही नाही आणि तुम्ही घमेंड कशाची करताय. अन्नदाते हे आपले असे असतात जे आपल्याला प्रत्येक वेळेची 2 वेळेची जेवणाची भूक असते ती पूर्णपणे शांत करतात. ज्या व्यक्ती अन्नदान करतात त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट चांगली होत असते. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामींवर सदैव विश्वास ठेवा. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या. संकट हा जगातील असा जादूगार आहे जो क्षणात आपले कोण आणि परके कोण हे दाखवून देतो. संकटांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्यांचा सामना करायला शिका, कारण त्यांचा सामना जेव्हा कराल तेव्हा आयुष्यात तुम्ही योग्य दिशेला पुढे जाल. कटू आहे पण सत्य आहे. आयुष्यात खूप अडथळे येतात, खूप संकटे येतात, पण त्यांना सांभाळण्याची ताकद फक्त देव आपल्यामध्ये देतो. त्यामुळे आपल्याला त्यातून बाहेर निघावे लागते. इतरांचे पंख कापून आपली भरारी घेता येणार नाही. आपल्याला जर आकाशामध्ये उंच उडायचं असेल तर स्वतःवरती विश्वास, स्वामींवरती श्रद्धा ठेवून पुढे जावं लागेल. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे मी, तुम्हाला कधी हरू देणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे करत असतील. फक्त स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. सर्व संकटात
प्रत्येक वेळेला स्वामीच आपली मदत करतात. स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास असेल तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. स्वामी सांगतात, मी कायम त्यांची साथ देत असतो जे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवतात. फक्त स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुम्ही श्री स्वामी समर्थ नाम जपायला विसरू नका. जेव्हा तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण असेल तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी कायम सांगतात, संकटे कितीही असू द्यात, तुमची मदत मी स्वतः करणार आहे. विश्वास ठेवा स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर, कारण आपल्या आयुष्यात आपल्यासोबत कायम फक्त स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्टीची मी तुमची साथ देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला काहीही कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा, अशक्य देखील तुमच्या आयुष्यात शक्य व्हायला लागेल. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ नक्की देताना दिसतील. स्वामी समर्थ नामाचा जप करून तर बघा, संकटे कितीही येऊ द्या, संकटात मदत फक्त स्वामी करतात. त्या संकटात फक्त स्वामींनीच तुमची मदत केलेली आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही इथे स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. त्यांनी कधीही तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. आपला फक्त स्वामी नामावर विश्वास असायला हवा. संकटकाळी स्वामी साथ देतील, संकटामधून फक्त स्वामी काढतील. विश्वास असायला लागतो फक्त स्वामींवर, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक संकटात तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. ज्यांना वाटतं की काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, त्यांनी श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघावा, कारण स्वामी प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी योग्य आहे ती देत असतात. स्वामींवर जर विश्वास असेल तर तुमच्यासाठी जी गोष्ट योग्य असेल ती स्वामी नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे देत असतील. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, कारण आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी नक्की तुमची साथ देतील. स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा, संकटकाळी तुमची मदत फक्त स्वामी करतात. संकटात जेव्हा असाल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा, कारण आपल्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देत असतात. श्री स्वामी समर्थांवर आणि स्वामी माऊलींवर फक्त विश्वास ठेवून बघा. ज्यांना वाटतं की आयुष्यात त्यांना खूप काही गोष्टी करायच्या आहेत, त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून बघा, सर्व काही स्वतः स्वामी करतील. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट आयुष्यात शक्य करू शकता. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुम्हाला मदत करताना दिसतील. स्वामी सांगतात, काहीही गोष्ट अशक्य नाही, प्रत्येक गोष्ट शक्य आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की करू शकता. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असायला हवा. ज्याच्या आयुष्यात संकटे आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करताना दिसतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा, कारण प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी कायम सांगतात, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास प्रत्येकाने ठेवायला हवा. स्वामी त्याला मदत करताना नक्की दिसतील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये संकटे खूप आहेत, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला आयुष्यात यश हे मिळणार नाही. संकटे जेव्हा आयुष्यात येतात आणि जो व्यक्ती त्या संकटांचा सामना करतो तेव्हा तो आयुष्यामध्ये यशस्वी नक्की होतो. संकटकाळी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून बघा,
कारण ते प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामीच मदत करतात. स्वामी बोलतात, मी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि कधीही तुमची साथ सोडणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. संकट येत असतील, साधं सोपं राहावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण मात्र झालं ते तिथे सोडून द्यावं. जसे कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत, तसे आयुष्यात एखादं चुकीचं कार्य केलेले लोक त्यांना लपवण्यापासून कधीही मागे फिरत नाहीत. एखादी गोष्ट चुकीची असेल किंवा मनाविरुद्ध असेल तर त्या गोष्टीबद्दल जास्त वाईट वाटून घेऊ नका. आयुष्यात काही अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याला लपलेल्या क्षमतेची आठवण करून देण्यासाठी येतात. आपण नाराज कोणावर नसतो, पण ज्यांना आपण मानलं असतं ते शिकतात आणि आपल्याला कायम व्यक्त करतात आणि नाराज ठेवतात. आपलं आणि वास्तव यात बरंच अंतर असतं. कल्पना केली आणि त्यात जर आपण वास्तव बघितलं तर आपल्याला फार अंतर दिसायला लागतं. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी स्वतः करत आहे. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर. स्वामी कायम आपली साथ नक्की देतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी तुमच्यासोबत आहे, फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांवर, कारण तेच आपली साथ कधीही देत असतात. श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर आपला विश्वास असायला हवा. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे, फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा, प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मदत करताना दिसून येतील. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा, प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करताना दिसतील. संकटात असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. अडचणीत असाल तर स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण अडचणीतून फक्त स्वामीच बाहेर काढतात. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करणे फक्त आपल्या हातात आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले तर प्रत्येक अडचणीतून स्वामी नक्की आपल्याला बाहेर काढतात. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर जर तुमचा विश्वास असेल तर अशक्यही स्वामी स्वतः शक्य करू लागतील. संकटसमयी स्वामी नामस्मरणाचा जप करा, कारण तेच आपली प्रत्येक संकटात मदत करत असतात. स्वामी कायम आपली साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. संकटसमयी स्वतः स्वामी तुमची साथ देतात आणि संकटाच्या काळात स्वामी तुम्हाला बाहेर काढतात. स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. मग संकटे कितीही येऊ द्या, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ स्वतः देतात. संकटकाळी मदत करणारे स्वामीच आहेत. संकटातून बाहेर काढणारे फक्त स्वामीच आहेत. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यातून आपल्याला पूर्णपणे बाहेर काढणारे देखील फक्त स्वामीच आहेत. आपल्या स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा, कारण प्रत्येक वेळेला तेच आपली मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. संकटकाळी स्वामी आपली मदत करतात. संकटकाळी स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. संकटाच्या काळात स्वामींनीच आपली मदत करून आपल्याला योग्य दिशेला नेले आहे. फक्त स्वामींवर आणि त्यांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा. संकटे कितीही येऊ द्या, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की मदत करतात आणि स्वामींनीच तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत उभा आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. संकटात फक्त स्वामी मार्ग दाखवतील. संकटसमयी फक्त स्वामी तुम्हाला मार्गात नेत असतील. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवतात आणि प्रत्येक संकटात तेच तुम्हाला बाहेर काढतात.
स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर विश्वास ठेवून बघा. संकटकाळी स्वामी स्वतः तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. प्रत्येक वेळेला आयुष्यात अडचणी येतात. त्या आयुष्यातील अडचणींचा सामना करा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वतः करत असतात. स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुमची मदत करत आहे. संकटकाळी स्वामीच आपली मदत करत असतात आणि संकटाच्या बाहेर देखील स्वामीच काढत असतात. आपला श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा, कारण ते आपली प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामींनी प्रत्येक संकटात आपली मदत केली आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत. स्वामी नामस्मरणावर विश्वास तर ठेवून बघा. संकटसमयी फक्त स्वामी आपली मदत करतात. स्वामी कायम आपली साथ देत असतात. आपला श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा. संकटे कितीही येऊ द्या, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात आणि प्रत्येक वेळेला स्वामीच आपल्याला संकटातून बाहेर काढत असतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात फक्त स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी आपली साथ कायम देत असतात. स्वामी नामस्मरणावर जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी समर्थांवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात कधीही संकट येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप नक्की करा. स्वामी सरदेव म्हणतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देतोय. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात स्वामी तुमची मदत नक्की करतात. संकटांच्या काळात स्वामी तुमची साथ देतात आणि संकटामध्ये स्वामीच तुम्हाला बाहेर काढतात. फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा. आपल्याला जेव्हा आयुष्यात संकटे येतात तेव्हा स्वामी नामाचा जप करायला हवा, कारण ते संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. ज्यांना वाटतं की स्वामी त्यांची साथ देत नाहीत, त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करावा, कारण स्वामी आपली प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून बघा. संकटकाळी स्वामी आपली मदत नक्की करतात. संकटांच्या अडचणीत स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. अडचणी प्रत्येकाला येत असतात. त्या अडचणींचा सामना करून संकटांच्या बाहेर जाणं फक्त आपल्या हातात आहे. फक्त त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. जेव्हा मेहनत करू तेव्हा संकटाच्या बाहेर आपल्याला स्वामी काढतील. स्वामी कायम सांगतात, मी सदैव तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. संकटांना बाहेर काढण्यासाठी स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ सदैव देत असतात. स्वामी आपली साथ सदैव देत राहतील. फक्त संकट समयी आपला स्वामींवर विश्वास असायला हवा. संकटात स्वामीच आपली मदत करतात. वाईट काळातून स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. संकटसमयी स्वामींवर जर विश्वास ठेवला तर प्रत्येक अडचणीत स्वामी आपली मदत नक्की करत असतात. संकटसमयी स्वामींवर विश्वास ठेवला तर आयुष्यात कठीण प्रसंग येत नाहीत. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. संकटाच्या बाहेर देखील स्वामी स्वतः काढतात. श्री स्वामी समर्थांवर आपला विश्वास असायला हवा. बाकी सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. ज्यांना वाटतं की आपल्या आयुष्यात स्वामी आपली साथ कधीही देत नाहीत, त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा डोळे बंद करून 5 वेळा जप करून बघा आणि पुन्हा एखाद्या कामास सुरुवात करा. बघा, तिथे तुम्हाला स्वामी तुमची साथ देताना दिसतील. संकटे भलेही खूप येतील. आयुष्य त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. कारण संकटे हे आपल्याला पुढे नेण्यासाठी येत असतात. फरक फक्त एवढा असतो, जे त्या संकटांचा सामना करतात ते पुढे जातात आणि बाकीचं सर्व काही जे संकटांना घाबरतात ते मागे राहतात. त्यामुळे संकटांना तोंड द्यायला घाबरू नका.
कारण त्याच्याशिवाय आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. संकटे कितीही असतील, आयुष्यात त्यांचा सामना करायला शिका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तुमचा विश्वासच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल. संकट काळात स्वामी तुमची साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून बघा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही इतरांचे भले करू इच्छिता तेव्हा तेच तुमच्या आयुष्यात परत येते. हा निसर्गाचा नियम आहे. तुटलेल्या गोष्टींमुळे जीवनात सर्वात जास्त त्रास होतो, जसे की विश्वास, हृदय, झोप आणि प्रत्येकाकडून अपेक्षा, इच्छा पूर्ण झाली नाही तर राग येतो, आणि ती इच्छा, अपेक्षा पूर्ण झाली तर लोभ वाढतो. या जीवनात प्रत्येक परिस्थितीत संयम राखण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. देव म्हणतो, सगळेजण जेव्हा मदतीची गरज असेल तर मदत घ्यायला येतात, परंतु जेव्हा आपल्याला मदतीची आवश्यकता असते तेव्हा मदतीसाठी कोणीही येत नसते. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. देव म्हणतो, सत्कर्म करा आणि ते विसरा. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचे फळ दुप्पट मिळेल. चाकूची धार खूप तीक्ष्ण असते, पण ती झाड तोडू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत आहे, पण केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम आहे. त्यामुळे दुसऱ्यांची स्वतःशी तुलना करू नका. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर स्वामी माऊली, मी तुझं लेकरू आहे असे टाईप करा. देव म्हणतो, संकटे कापसाने भरली आहेत. बघत राहिलात तर ते खूप जड दिसेल आणि उचललं तर खूप हलकं होईल. जेव्हा देव तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तो तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते करतो, आणि त्या सर्व लोकांना तुमच्यापासून दूर ठेवतो जे तुमच्या लायक नाहीत. तुम्ही सहमत असाल तर होय देवा, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतो, तुमच्या समस्या कधीही कोणाशीही शेअर करू नका, कारण 80% लोक तुमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत आणि बाकी 20% लोकांना तुम्हाला या समस्या आहेत याचा आनंद होत असतो. देव म्हणतो, एखाद्याला तुमची किंमत समजत नसेल तर अशी अजिबात इच्छा करू नका, कारण रद्दी विकणाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. मृत्यू आणि हास्य ही 2 शक्तिशाली साधने आहेत. हास्य हा अनेक समस्या सोडवण्याचा मार्ग आहे आणि मृत्यू हा अनेक समस्या टाळण्याचा मार्ग आहे. कोणीही माणूस स्वतःला अशा प्रकारे बदलत नाही. आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या माणसाला बदलायला भाग पाडतात. आयुष्य एकदाच येते हे जवळजवळ नक्कीच खोटे आहे, तर मृत्यू एकदाच येतो आणि जीवन बदलायला भाग पाडतो. जीवन रोज जगायला मिळते. देव म्हणतो, जे तुमचे वाईट करतात त्यांना करू द्या. अशी कामे छोटी छोटी माणसंच करतात, तर फक्त काही लोक दुसऱ्यांची फसवणूक कधीही करणार नाहीत असे म्हणून सुद्धा कोणाच्या तरी जवळ असण्याचा आव आणतात आणि त्यांना फसवतात. ही सुद्धा मोठी फसवणूक आहे. हिंमत नाही असं न बोलता पराजयाने आता पुढे जावे लागेल, आणि जे कोण तुम्हाला म्हणाले होते की ते तुमच्या हातून होणार नाही, तर त्यांना त्याचे प्रात्यक्षिकरित्या करून दाखवावे लागेल. तुम्ही सहमत असाल तर होय देवा, मी सर्व संकटांना सामोरे जायला तयार आहे असे टाईप करा. देव म्हणतो, कुणीही स्वतःहून नाते जोडत नाही, कारण तुम्हाला कधी कोठे आणि कोणाबरोबर भेटायचे आहे फक्त वरील देवच ते ठरवतो. काही लोक जे बोलतात ते विचार न करता काहीही बोलतात, पण ते सर्व ऐकणाऱ्यांचे काय होते याचा कधी विचार केला आहे का? जीवन जगण्यासाठी मौन आवश्यक आहे, परंतु जेव्हा सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा शस्त्र उचलणे अनिवार्य होते. मन वाईट असेल तर वाईट बोलू नये, कारण मन नंतर बरे होईल, पण एकदा बोललेले शब्द ते काही बरे होत नाहीत. स्वामी म्हणतात, मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. इतकंच नव्हे तर परलोकातील मार्गसुद्धा सुखकर केला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी पाठीशी आहेत या विश्वासाने कार्याला सुरुवात करा. समस्या येतच नाही, आणि जरी आली तरी तिचं सहजासहज निवारण होईल. तुझ्या सेवेतच ती शक्ती आहे जी स्वामींना खेचून तुझ्यापाशी आणू शकते. एखाद्या घराला स्वामी सेवा मिळणं हे त्या कुटुंबातील अनेक पिढ्यांच्या पुण्याचं फळ असतं. म्हणून सेवेत टिकून राहा. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगते. जीवाचे कान करू नये का? स्वामी नाम घ्या, वाणी पवित्र होईल. स्वामी रूप बघा, डोळे पवित्र होतील. स्वामी चरणांचं दर्शन घ्या, हात पवित्र होतील. स्वामी चिंतन करा, मन पवित्र होईल. स्वामींना जीवन समर्पित करा,
जीवनच पवित्र होईल. आपण फक्त पूर्ण श्रद्धेने आपल्या गुरुला शरण जायचं, कारण आपल्या गुरुला आपल्या समस्येचं मूळ कारण माहीत असतं. लक्षात घ्या, तुम्ही या विश्वातील एका अशा व्यक्तीच्या सानिध्यात आहात, शक्तीच्या सानिध्यात आहात. आपली संकटं स्वामींसाठी अगदी क्षुल्लक आहेत. स्वामींच्या मात्र एका फुंकाराने संकटांची राख रांगोळी होते. त्यामुळे निश्चिंत राहा, चिंता नाही तर चिंतन करा. आणि प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक कृतीवर स्वामींची अगदी बारीक नजर असते. त्यामुळे कर्मांवर लक्ष द्या. स्वामींना पूर्ण शरण जा, कारण सर्वांच्या जीवनाचं कंट्रोल हे स्वामी हातात आहे. आणि स्वामींना जे द्यायचं आहे ते स्वामी निश्चित देतात. मग माध्यम काहीही असू शकतं. आणि स्वामी महाराज हे एक असं दैवत आहेत की जे आपल्या भक्ताचं विधिलिखित सुद्धा बदलू शकतात. जिथे स्वामींचा स्पर्श होतो तिथे भरभराट होतेच. तुम्ही फक्त स्वामींना शरण जा. स्वामींकडे तुमच्या प्रत्येक समस्येसाठी समाधान आहे. त्रास देणाऱ्या प्रत्येकाला विरोध करत बसू नका. काही गोष्टी आता स्वामींवर सोपवा आणि पाप पुण्यांमध्ये कर्मकांडामध्ये अडकू नका. लक्षात घ्या, स्वामींना खरा विटाळ तर आपल्या पापी कर्मांचा होत असतो, आपल्या शरीरातील एखाद्या कुठल्या गोष्टीचा नाही. स्वामी तुमच्या विश्वासाची परीक्षा बघत आहेत आणि तुम्हाला त्यात आता उत्तीर्ण व्हायचं आहे. लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, स्वामींनी आपल्याला सेवेत घेतलं आहे आणि आपल्याला सेवेत टिकून राहायचं आहे. विश्वास ठेवा, स्वामींचं नियोजन अचूक आहे. योग्य वेळी योग्य घटना घडेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असं म्हणत जा. मग बघा तुम्ही तसेच व्हाल, कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देतं जे तुम्ही बोलत असता. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलंय, याच आशेवर मागची पानं झाकत चला. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा की ते तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. जे घडतंय तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण जे घडतंय ते गरजेचं आहे, कारण यातूनच काहीतरी सकारात्मक होणार आहे. आपण नेहमी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केलं, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागता देतात. म्हणून तुम्ही फक्त शुद्ध अंतःकरण ठेवून स्वामींचं नामस्मरण करा, भक्ती करा आणि फक्त जे घेऊन जायचं आहे त्याच्या मागे पळा. जे येथेच ठेवून जायचं आहे त्याच्या मागे धावू नका. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसतं. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंधात ठेवायचे आहेत. अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, मिळेल का नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचते. त्यामुळे परमेश्वराची त्यामागे परमेश्वराची शक्ती असते. तसंच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणारच. फक्त न डगमगता वाटचाल सुरू ठेवा. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार मानायची नाही. स्वामी तुमचं सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी. भक्ती सेवा करत राहावी. तुमचं कल्याण होणार यात शंका नाही. आपल्याला सर्व काही मिळेल. फक्त थोडा संयम ठेवा आणि स्मरणात असू द्या, हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना दिवस या पंचभूतात विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका. देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःचं आत्मकल्याण साध्य करून घ्या. बाळा, जे स्वप्न तू पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे. तू काळजी करू नकोस. फक्त संयम ठेव. लक्षात ठेव, मनात जर श्रद्धा आणि अविश्वास असेल तर अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा सहज शक्य होईल.
तुलना आणि ईर्ष्या करण्यात आपला किमती वेळ वाया घालवू नका. कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो. म्हणूनच ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाचा द्वेष असावा, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कोणाला कमी लेखण्याची गुरुमी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्यात असावी. कारण मी पाहत आहे तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुम्ही करत असलेले कर्म मला माहीत आहे. सध्या तुम्ही एका गोष्टीसाठी खूप तळमळत आहात, पण प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते आणि ते मिळण्याचं ठिकाणसुद्धा निश्चित असतं. एकदा योग्य वेळ आली की तुम्हाला तुमचं इच्छित फळ दिलं जाईल. बाळांनो, तुम्ही शुद्ध अंतःकरणाने माझी भक्ती करत आहात ना, तर निश्चिंत राहा, निर्भय राहा. मी तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे. मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. इतकंच नव्हे तर परलोकातील मार्गसुद्धा सुखकर केला आहे. मग आता म्हणा श्री स्वामी समर्थ. आणि आज दुःख आलं तरी सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोडा, कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही. तू माझं बाळ आहेस म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. प्रार्थना आणि विश्वास दोन्हीही अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की ती अशक्य गोष्टी शक्य करतात. तू प्रार्थना कर, तुझ्या प्रार्थनेला आम्ही प्रतिसाद देणार. आणि लक्षात ठेव, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नकोस. गती कमी कर, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वात प्रथम मन शांत करायचं आहे आणि दोन्ही डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि डोळे बंद ठेवून हा संदेश ऐकायचा आहे. आत्ता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहेत ते तुमच्यासोबत जोडले जात आहेत. या ब्रह्मांड नायकाची कृपा आता तुमच्यावर होत आहे. म्हणून मनापासून सर्वांनी त्यांना धन्यवाद म्हणायचा आहे, ज्यांनी प्रत्येक संकटात तुमची मदत केली आहे. कारण आता तुमच्या नशिबात सुख लिहिलं जात आहे. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या आयुष्याची जीवन नौका आम्ही चालवत आहोत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत राहा, कोणीही तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. तुझं दुःख, तुझ्या वेदना, तुझी स्वप्न दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मला सांग. अनन्य भाव नावाने आम्हाला साथ घाल. आम्ही तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. बाळा, तुझे दुःख तर खूप कमी आहे. आम्ही आमच्या भक्तांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणतो. म्हणून तू फक्त निस्वार्थ निष्काम सेवा सुरू ठेव. आमची कृपा तुझ्यावर नक्की होईल आणि मी कुठल्याही रूपात तुझी परीक्षा बघू शकतो. तुम्ही निस्वार्थी सेवा करत आहात का? नाही. बाळांनो, तुम्हाला आमच्या या परीक्षेत पास व्हायचं आहे. एकदा का तुम्ही त्या परीक्षेत पास झालात की आमच्या कृपेला सीमाच राहत नाही. आणि लक्षात घे, सर्वच नकारात्मक घटना चुकीच्या नसतात. काही नकारात्मक घटना इच्छाप्राप्तीसाठी निमित्त ठरतात. आणि तू काळजी करू नकोस. योग्य वेळी योग्य माध्यमातून आम्ही तुझ्या समस्येचे उत्तर देऊ. विश्वासाने आमची सेवा करत राहा. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे, अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. अहंकार सत्य पाहूच देत नाही. रुसलेल्या मौनापेक्षा बोललेल्या तक्रारी अधिक चांगल्या असतात. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी ह्या अधिक चांगल्या असतात. त्यामुळे रुसून बसण्यापेक्षा किंवा अबोला धरण्यापेक्षा कधीतरी बोलण्याचाही प्रयत्न कर. जे काही गैरसमज आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न कर. अरे, आयुष्यात सर्व काही मिळते, पण जे तू शोधत असतोस ना ते कधीच मिळत नाही. आयुष्य संपत जातं, पण शोधकार्य मात्र थांबत नाही. आणि अंतिम क्षणी लक्षात येतं की जे तू बाहेर शोधत होतास ते तुझ्या जवळ होतं. ते म्हणजे समाधान. अरे, प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान शोधायला शिक. जेव्हा तुला समाधान प्राप्त होतं ना, तेव्हा आपोआपच तुला सुख काय आहे हे देखील कळू लागतं. म्हणून
सुख शोधण्यापेक्षा समाधान मिळवण्याचा प्रयत्न कर. नक्कीच या जगाच्या पाठीवर तुला कोणीही दुःख देणार नाही आणि तू सदैव सुखी राहशील. अरे सारखा सारखा भूतकाळाचा विचार करू नकोस. त्याने फक्त तुझ्या डोळ्यात पाणी येईल. भविष्याची अति काळजी देखील करू नकोस. त्याने तुझ्या मनात फक्त समस्या निर्माण होतील. तुला जगायचंच असेल तर वर्तमानात जग. वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हा समोर हसून गेलास ना तर तुझ्या जीवनात आनंद निर्माण होईल. आणि जेव्हा तुझ्या जीवनात आनंद निर्माण होतो तेव्हा तुला अधिक उत्साह प्राप्त होतो. आणि जेव्हा तू उत्साहाने एखादी गोष्ट करतोस तेव्हा नक्कीच तुझं भविष्य देखील सुंदर बनतं. तुझं भविष्य देखील सुंदर बनतं. या भौतिक संसारात सर्वात अमूल्य म्हणजे वेळ आहे. तू कितीही श्रीमंत असलास तरीही वेळ तुला कधीच विकत घेता येणार नाही आणि वेळ कुणाकडे मागूनही मिळत नाही. तेव्हा वेळ साधून वर्तमान यशस्वी कर. भविष्य आपोआप चांगलंच होणार आहे. अरे तू कोणते कपडे परिधान केले म्हणजे चांगलं दिसणार हा विचार करण्यापेक्षा तू कोणते कर्म केले म्हणजे तू भगवंताला आवडशील हा विचार कर. जेव्हा तू असा विचार करतोस तेव्हा तुझ्या हातून दुष्कर्म घडत नाही. आणि जेव्हा तुझ्या हातून दुष्कर्म घडत नाही तेव्हा तू आमचा प्रिय भक्त होतोस. कारण चांगले कर्म करणारे भक्त आम्हाला अधिक प्रिय असतात आणि अशा भक्तांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे असतो. अरे कधी कधी सुक्याबरोबर ओले जळणे चुकीचे आहे. चूक झाल्यावर तू अनावधानाने घडली असं म्हणून मोकळा होतोस. पण ज्याची चूक नसते त्याला मात्र त्याचा त्रास अधिक होतो. म्हणून एखादी गोष्ट करताना तुझे भान जागृत ठेवणे गरजेचे असते. आणि तुला या गोष्टी अध्यात्म शिकवते, गुरुचरित्र शिकवते. म्हणून तू अध्यात्माचा मार्ग निवड. गुरुचरित्राचं वाचन कर. तेव्हा खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य कशा पद्धतीने जगायचं याची शिकवण मिळणार आहे आणि तुझं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी देखील मदत मिळणार आहे. अरे तुला मिळालेला हा जन्म तुझ्या हातात नव्हता. तुझा मृत्यू देखील तुझ्या हातात नाही. पण यामधला जो खेळ आहे ना तो नक्कीच तुझ्या या स्वामींच्या हातात आहे. म्हणून तुला हा खेळ जर जिंकायचा असेल तर तुला आमच्या नामाची गोडी लावून घ्यावी लागेल. आणि जेव्हा तू सतत आमचं नामस्मरण करतो तेव्हा तुझ्या या खेळातील विजय नक्कीच ठरलेला असतो. कारण तो खेळ खेळताना आम्ही तुला मदत करत असतो. आणि प्रत्येक वाटेवर प्रत्येक अडथळ्याला सामोरे जात असताना तुझी स्वामी माऊली तुझ्यासोबत असून तुला मार्गदर्शनही करत असते. फक्त आमची कृपा समजण्यासाठी भक्ताला देखील तितकंच प्रामाणिक असावं लागतं आणि आमच्या भक्ताची आमच्यावर तेवढी श्रद्धा असावी लागते. काहीही झालं तरी कोणाच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्याची खिल्ली उडवू नको. कारण काळ इतका सामर्थ्यशाली असतो की तो सामान्य कोळशाला हळूहळू हिरा बनवतो. इतरांचा आदर करायला शिक. जेव्हा तू इतरांचा आदर करतोस तेव्हा तुला देखील आपोआप आदर मिळत असतो. वाईट वेळ ही जादूप्रमाणे असते जी तुझ्या जवळच्या माणसांना गायब करून टाकते. म्हणून वाईट वेळेला कधीही वाईट म्हणू नकोस. अरे ही वाईट वेळच तुला आपलं कोण आणि परकं कोण याची जाणीव करून देत असते. जो नेहमी चांगल्या माणसांचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लागते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहायला शिक. राहणे योग्य, स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा दुसरं सुंदर काहीच नसतं. म्हणून शक्य होईल तितकं दुसऱ्यांच्या मनामध्ये घर करण्याची जागा मिळवण्याचा प्रयत्न कर. पण इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना कधीही करू नकोस. अरे तुझं जे आयुष्य आहे आणि तुझं आयुष्य दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत जर राहिलास ना तर तुला कधीच मनःशांती लाभणार नाही. तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये आनंद मानायला शिक. कदाचित तुझ्याकडे जे आहे त्यासाठी अनेक जण आमच्याकडे येऊन प्रार्थना करत असतात आणि तरीही त्यांना ते मिळत नाही. म्हणून तुझ्याकडे जे आहे त्याच्यात आनंद मानायला शिक. जोपर्यंत तू स्वतःमध्ये आनंद शोधणार नाहीस तोपर्यंत तुला आनंद काय आहे हे समजणार नाही. अरे या समाजात वावरत असताना प्रत्युत्तर करणं सोपं असतं. पण बघ, प्रत्युत्तर द्यायला सामर्थ्य लागतं असं नाही, तर शांत बसून सहन करायला देखील खूप सामर्थ्य असावं लागतं. आणि हे सामर्थ्य तुझ्या स्वतःमध्ये निर्माण कर. जेव्हा तू शांत बसून सहन करतोस आणि नंतर देखील त्यावर विचार करतोस तेव्हा बऱ्याच वाईट गोष्टींना आळा बसतो. कारण बऱ्याचदा वादापेक्षा शांत राहिलेलं कधीही तुझ्या हिताचं ठरतं. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते ना त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. म्हणून तुला सांगतोय, संयम ठेव,
समाधान मान आणि सहनशीलता वाढव. जेव्हा या तीनही गोष्टी तुझ्याकडे येतात तेव्हा निश्चितच तू एक उत्तम व्यक्ती बनतोस आणि माझ्या जवळचा होऊन जातोस. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तू मलाच माता पिता मान, कारण सर्व काही मीच तुला देणार आहे. चांगले आरोग्य निर्माण केले जात आहे ते तुमच्यासाठीच, आणि तुमचे त्रास संघर्ष कमी करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जात आहेत. तुम्ही ज्याच्या शोधात आहात ते तुमच्या मार्गात आहे. तुम्ही 2 पावले पुढे टाकून चालावे, कारण ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे, अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या जीवनात जे काही सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात ते आश्चर्यकारक तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुमची परिस्थिती बदलण्यात येत आहे. स्वामींवर विश्वास असल्यास, होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. भरपूर आशीर्वाद तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ देण्यासाठी येत आहेत. तुम्ही फक्त ते मागा, ती इच्छा करा आणि ते सर्व काही प्रकट केले जाईल. देव तुमच्यासाठी ते सर्व काही भेटवस्तूच्या रूपात पाठवत आहे. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर खूप काही सुंदर निर्माण होणार आहे जे तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही ते स्वीकार करण्यास तयार असाल, चमत्कार देव पाठवत आहे ते स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर होय म्हणा आणि त्याचा आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, मी तुला प्रेमाने साथ देईन. नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्यासाठी इथे उपस्थित आहे. कधी तो आपल्या विरुद्ध नाही आणि तो आपल्यासोबत असतो. परमेश्वर तुमच्या लढाया लढतो आणि तुम्हाला आव्हानाबद्दल सर्व काही प्रेरणा देतो, कारण तुम्ही ते लढावे, ते सर्व काही प्राप्त करावे अशी देवाची इच्छा आहे. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. देव तुम्हाला मागे ठेवायला नाही तर पुढे नेण्यासाठी आहे. देवाजवळ सर्व काही सकारात्मक आहे. तुमच्यातून ते नकारात्मक काढून टाकण्यात येत आहे. तुम्ही आता त्या हंगामात जात आहात जिथे प्रार्थना स्वीकार होते आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंद दिला जातो. चिंता करणे सोडा. काही गोष्टींना तुम्ही तोंड देऊ शकता, पण काही गोष्टी देवाच्या हातात आहेत. त्या देवाच्या हातातच ठेवा, कारण तुम्ही देवावर जितका विश्वास ठेवाल आणि देवाकडून जे काही प्राप्त कराल ते शाश्वत असेल. ते तुमच्यासाठी मौल्यवान आणि महत्त्वाचे असेल. देव म्हणतात, बाळा, माझ्या दयाळूपणाचा अर्थ असा आहे की मी तुम्ही सर्व दीर्घकाळ माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल, कारण तशी माझी इच्छा आहे. माझ्या दयाळूपणाने मी तुम्हाला परिपूर्ण करू इच्छितो, आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर विपुलतेने तुमचे घरदार भरले जाईल. तुम्ही त्या महानतेने परिपूर्ण केले जाल. तुम्ही एक स्रोत व्हाल आणि तुमच्यासाठी ते सर्व काही देव करेल. देवाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. काही भेटवस्तू देऊन आशीर्वाद देईल जी तुमच्या सर्व चिंता हरण करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या देवावरही विश्वास ठेवा. तुमचे आरोग्य उत्तम करण्यासाठी हे लक्षात ठेवा की देवाकडून येणारे आशीर्वाद तुमच्या आरोग्यावर चांगले परिणाम करणारे आहेत. मग तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा की मी ते आशीर्वाद स्वीकार करतो. देव तुम्हाला कठीण काळातही मार्गदर्शन करेल, जो तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा, मदत, चमत्कार आणि आशीर्वाद पाठवत आहे. त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा, कारण ती अफाट योजना आहे. आपल्या जीवनातील चमत्कारांची अपेक्षा करा. त्यामुळे पुढे 7 दिवस आनंदाचे असतील. तुम्ही जे काही इच्छित असाल ते तुम्हाला मिळेल. प्रेमाने भरलेले, शांततेने भरलेले असतील यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला तुमच्या सर्व चिंता, भीती, तणाव सोडून देण्यास आमंत्रित करतो. तो तुम्हाला पूर्ण शांतता आणि चिंताविरहित जीवन, आव्हानात्मक परिस्थितीला काहीतरी चांगले बनवण्याची हमी देतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमच्या प्रार्थना नेहमी ऐकल्या जातात. काही वेळा उत्तरे येतात तेव्हा तुम्ही देवावर अधिक विश्वास वाढवा. त्याच्या किमान अपेक्षा करता अनेक चमत्कार आणि आशीर्वादाने भरलेल्या वेळेसाठी स्वतःला तयार करा. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे असे टाईप करा आणि माझा देव महान असे टाईप करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि परिवर्तनासाठी सज्ज व्हा, कारण हे सर्व काही शुभ परिवर्तन तुमच्यासाठी होत आहे. तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करत आहे. देव तुम्हाला समृद्धी आणि विपुलतेने यशाकडे नेत आहे. तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तरीही देव तुमच्या सर्व काही काळजी नष्ट करणार आहे आणि शक्तीचा स्रोत आहे, हे लक्षात ठेवा. आपण एकत्र प्रार्थना करूयात की तुमची प्रार्थना तुम्ही स्वीकार करावी आणि म्हणावी,
हे माझ्या स्वामी माऊली, मी तुझ्या सर्व काही स्वाधीन करतो. माझ्या ज्या काही चिंता आहेत, क्लेश आहे, दुःख आहे, त्रास आहे, ते सर्व काही मी तुला सोपवतो आणि तुमच्या सर्व काही आशीर्वादांवर विश्वास करतो. हे देवा, माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्यासाठी मला क्षमा करा. मी काही गोष्टींसाठी अपराधी असेल तर तुम्ही माझे अपराध नष्ट करा, मला आशीर्वादित करा. देवा, मी कित्येक ठिकाणी चुकलो असेल पण मला त्यासाठी क्षमा करा. मी तुमची प्रार्थना करत आहे. मी तुमच्याकडे आलो आहे, मला मदत करा. मी त्या सर्व काही संकटातून बाहेर पडू इच्छितो. अशी प्रार्थना देवाला करताच देव प्रसन्न होतील आणि तुमच्या दिशेने ते भरभराट आणि आनंदाचे क्षण येतील. जर तुम्ही ही प्रार्थना करत असाल तर मनोभावे प्रार्थना करा. देवाला सर्व काही आपले सांगून टाका आणि मोकळे व्हा. तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील, कारण प्रत्येक मानव काही ना काही आपले सांगून चुका करत असतो. पण मग त्याचे असे नाही की देव कधीच माफ करणार नाही. देव त्यासाठीही क्षमा करतील, कारण देव दयाळू आहे. देवाच्या दयाळूपणावर विश्वास ठेवा. आनंद येत आहे तुमच्या दिशेने. देवाची उपस्थिती आणि विश्रांती घ्या. हे मना, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटांच्या बहाण्याने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील. म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास अतूट ठेव. हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटांचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत पास हो. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. सुरक्षित रहा, काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि आनंदी रहा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.